कुस्तीपटूंच्या विरोधानंतर क्रीडा मंत्रालयाला अखेर जाग आली आहे। कारण केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द केली आहे। भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका झाल्यापासून त्याबाबत बरेच वाद झालेले आहेत आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंग यांची निवड झालेली होती। यावरनं कुस्तीपटू साक्षी मलिकने सुद्धा जाहीर टीका केलेली होती आणि त्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने संजय सिंग यांच्या अध्यक्षतेखाली असलेली कमिटी निलंबित केली आहे। बघूया। कुस्तीपटूंचं आंदोलन, ब्रजभूषण यांना धोबी पछाड। 2 दिवसांपूर्वी सेलिब्रेशन आणि 2 दिवसांनंतरची रिएक्शन। मैंने कुश्ती से संन्यास ले लिया है। यूपीतले भाजपचे बाहुबली खासदार अशी ओळख असलेल्या ब्रजभूषण सिंग यांना केंद्राच्या निर्णयामुळे धोबी पछाड मिळालाय। अनेक आरोप प्रत्यारोपांनंतर भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी ब्रजभूषण सिंग यांच्या मर्जीतले संजय सिंग यांची निवड झाली। ब्रजभूषण यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। या निवडीवर आक्षेप घेत ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकनं कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला। गंभीर आरोप असलेल्या ब्रजभूषण सिंग यांच्या सहकार्याची निवड झाल्यामुळे कुस्ती जगतातनं संताप व्यक्त होत होता आणि त्यात भर पडली ती संजय सिंग यांनी पदभार स्वीकारताच घेतलेल्या निर्णयाची। ये चुने हुए जो फेडरेशन के लोग हैं वो अपना फैसला लेंगे। मैंने कुश्ती से संन्यास ले लिया है। मेरा लोकसभा का चुनाव आ रहा है और भी मेरे पास बहुत काम है, तो अब जो भी कहना होगा, सरकार से बात करनी होगी या कोर्ट में जाना होगा, इससे मेरा कोई लेना देना नहीं है। अब ये नई फेडरेशन करेगी। वही बात है कि पहलवानों की भलाई के लिए हुआ है। हम तो शुरू से ही कह रहे थे कि बहन बेटियों की लड़ाई है और उसी के लिए हम लड़ते रहेंगे। ये पहला कदम है। तो बस यही है कि अगर जो हम चाहते हैं भाई महिला प्रेसिडेंट हो, एक अच्छा फेडरेशन हो कि आगे आने वाली बच्चियां सुरक्षित हो। कुस्ती महासंघ आणि ब्रजभूषण गेल्या महिन्याभरापासून चांगलेच वादात आलेत। ब्रजभूषण यांच्यावर गंभीर आरोप आहेत। महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण, श्वास घेण्याच्या पद्धती सांगण्याच्या बहाण्यानं महिला कुस्तीपटूच्या छाती आणि पोटाला स्पर्श, महिला कुस्तीपटूंचे टी शर्ट ओढणं, स्वतःकडे बळजबरीनं खेचणं, कुस्तीपटूंना लाच देण्याचाही प्रयत्न। केंद्राच्या या निर्णयामुळे एक प्रकारे ब्रजभूषण यांना धोबी पछाडच मिळालाय। ब्रजभूषण सिंग यांनी साथीदाराला हाताशी धरून खेळलेला डाव सध्या तरी रोखला गेला, पण सरकारला हा निर्णय का घ्यावा लागला ते विसरता येणार नाही। साक्षी मलिकनं पायातील शूज काढत कुस्तीचा त्याग करणं, बजरंग पुनियानं पद्मश्री परत करणं, गुंगा पहलवान सुद्धा बोलू लागला, संताप वाढू लागला। त्या साक्षीनं काही महिला नवोदित कुस्तीपटूंची व्यथा मांडली। साथीदार अध्यक्ष होताच राष्ट्रीय स्पर्धा ब्रजभूषणच्या गोंडा जिल्ह्यात घेण्याचा निर्णय झाला। साक्षीनं ते मांडताच संतापाचा फडका उडाला। तेव्हा आज सरकारला उपरती झाली, निलंबनाची कारवाई झाली। सरकारी कारवाईमुळे फार तर पुढची बेआबरू टळली, पण खेळाडू फार खुश आहेत असं नाहीये। बॉक्सर विजेंदरची प्रतिक्रिया बोलकी है। भाई छोरी की कुश्ती छुड़वा दी, छोरे से पद्मश्री ले लिया, अब बोले कि फेडरेशन रद्द कर दी, यो काम पहले ही कर देते। योगेश पाटील, पुढारी न्यूज।